सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये एक सध्या चर्चेत असलेली घटना पाहणार आहोत. 130वी घटना दुरुस्तीसाठी विधेयक आपले जे सहकार मंत्री आणि गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी संसदेत मांडलंय. आणि ते विधेयक नेमकं काय आहे आणि घटना दुरुस्ती ही कशा पद्धतीने केली जाते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचं सेशन. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत संविधान विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयक 2025 आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2025 अशी 3 विधेयके सादर केली आहेत. आणि या घटना दुरुस्ती विधेयक जे आहे त्याचा नंबर कोणता आहे? 130वी सुधारणा विधेयक. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 3 विधेयकं मांडलीत. केंद्रशासित प्रदेश विधेयक 2025, जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2025. ठीक आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी ट्विटर म्हणजे एक्स वरील पोस्टच्या मालिकेत म्हटले आहे की देशातील राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध मोदी सरकारची वचनबद्धता आणि जनतेचा रोष लक्षात घेऊन त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या संमतीने आज संसदेत एक घटना दुरुस्ती विधेयक सादर केले. हे विधेयक पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री यांसारख्या महत्वाच्या संवैधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींना तुरुंगात असताना सरकार चालवता येणार नाही याची खात्री देते. त्यांनी पुढे म्हटले आहे की या विधेयकाचा उद्देश सार्वजनिक जीवनात नैतिकतेचे घसरते मानक उंचावणे आणि राजकारणात सचोटी आणणे हा आहे. श्री अमित शहा म्हणाले की या 3 विधेयकांमुळे निर्माण होणारे कायदे खालील गोष्टी सुनिश्चित करतील. त्या विधेयकांमध्ये काय तरतुदी आहेत ते खाली दिले, ते पाहूयात आपण. बघा, पहिला मुद्दा आहे अटकेत असताना किंवा तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या मंत्री म्हणून राज्य करू शकत नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्राचा किंवा राज्याचा कोणीही मंत्री असू शकत नाही जेव्हा त्याला अटक होईल त्यावेळेस. दुसरा मुद्दा आहे जेव्हा संविधान तयार झाले तेव्हा त्याचे शिल्पकार कल्पनाही करू शकत नव्हते की भविष्यात असे राजकीय व्यक्ती असतील जे अटक होण्यापूर्वी नैतिक आधारावर राजीनामा देण्यास नकार देतील. अलीकडच्या काळात देशात एक आश्चर्यकारक परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे मुख्यमंत्री किंवा मंत्री राजीनामा न देता तुरुंगातून अनैतिकपणे सरकार चालवतात. ही गोष्ट खरंच योग्य आहे का मित्रांनो? बघा, तुरुंगात जायचं मंत्र्यांनी आणि त्यांनी तिथून राज्यकारभार बघायचा हे कधीच ऍक्सेप्टेबल नाहीये. ठीक आहे, तर म्हणूनच तर हे विधेयक आणलं गेलंय आणि या सरकारचं हे खूप चांगलं पाऊल आहे असं म्हणता येईल. या विधेयकात अशी तरतूद आहे की आरोपी राजकारण्याला अटक झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत न्यायालयात जामीन मागता येईल. 30 दिवसांची त्याला मुदत दिली आहे जामिनासाठी. जर त्यांना 30 दिवसांच्या आत जामीन मिळाला नाही तर 31व्या दिवशी केंद्रातील पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकतील. म्हणजे जर कोण मंत्री असेल, केंद्रीय स्तरावरचा मंत्री असेल तर पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकेल 30 दिवसात जामीन झाला नाही तर. आणि राज्यातला मंत्री असेल तर राज्याचे मुख्यमंत्री त्यांना पदावरून दूर करू शकतील. जर 30 दिवसात जामीन झाला नाही तर 31व्या दिवशी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातल्या कोणताही सदस्य याला पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे, अन्यथा तो आपोआप कायदेशीररित्या त्यांचे कर्तव्य बजावण्यास अपात्र ठरतील. कायदेशीर प्रक्रियेनंतर अशा नेत्याला जामीन मंजूर झाल्यास ते त्यांचे पद पुन्हा मिळवू शकतात. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यांना अशा नेत्याला जामीन मंजूर झाला तर ते त्यांचे पद पुन्हा मिळवू शकतात जर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी परवानगी दिली तर. बघा, अशी ही घटना दुरुस्ती आहे. 130वी घटना दुरुस्ती करण्याचं विधेयक आहे हे संसदेत मांडलं गेलेलं आहे, लोकसभेच्या सभागृहात मांडलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढचा मुद्दा असा बघू की भारतीय जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते. हा एक राज्यशास्त्राचा अभ्यासाचा घटक आहे आणि तो आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण नक्की घटना दुरुस्ती कशा प्रकारे होती आपण ते या व्हिडिओमध्ये पाहूया. बघा,
भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्ती प्रक्रिया कशी असते ते बघूयात. पहिल्यांदा घटना दुरुस्ती ही राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितले गेले आहे, तर 368 नंबरचं जे घटनेतलं कलम आहे त्याच्यामध्ये घटना दुरुस्तीची पूर्ण प्रोसिजर त्याच्यामध्ये मांडली गेलेली आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 20 मधील कलम 368 नुसार संसद म्हणजे कोण? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आणि त्याची पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे. कुठे? भाग 20 मधील कलम 368 मध्ये. भारतीय घटना दुरुस्तीची प्रक्रिया ब्रिटनप्रमाणे अत्यंत सोपी नाही आणि अमेरिकेप्रमाणे अत्यंत किचकट नाही, तर दोन्हीचा समन्वय यात साधला आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम अवघड पण नाही आणि एकदम सोपी पण नाही. कलम 368 नुसार संसदेला घटनेतील कोणतीही तरतूद बदलण्याचा, काढण्याचा आणि त्यात भर घालण्याचा अधिकार आहे. मात्र 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात, कोणत्या खटल्यात? केशवानंद भारती खटल्यात 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानुसार संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार असला तरी ते घटनेच्या मूलभूत संरचनेत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल करू शकत नाही. तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता, पण तुमच्या राज्यघटनेचं जे मूलभूत स्ट्रक्चर आहे तर ते बदलू शकत नाही. असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्यात दिला आहे. पुढे आता घटना दुरुस्तीची पद्धत काय आहे ते बघूयात. कलम 368 मधलं 2 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केली आहे, जी खालीलप्रमाणे आहे. पहिल्यांदा काय केलं जातं? विधेयकाची सुरुवात कशी होती? घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेत मांडता येतं, मात्र ते राज्यांच्या विधिमंडळात मांडता येत नाही. त्यातली दुसरी स्टेप आहे, विधेयक कोण मांडू शकतो? तर हे विधेयक कोणताही मंत्री किंवा खाजगी सदस्य म्हणजे कोणताही संसद सदस्य मांडू शकतो किंवा कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री मांडू शकतात. यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नसते. विशेष बहुमत काय आहे? विधेयक दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने स्वतंत्रपणे मंजूर होणे बंधनकारक आहे. काही विधेयक विशेष बहुमताने मंजूर करून घ्यावे लागतात, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की असे विधेयक जे आहेत ज्यांना विशेष बहुमत आवश्यक असतं, अशी विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने स्वतंत्रपणे मंजूर होणे बंधनकारक आहे, असं कायद्यामध्ये नमूद आहे. विशेष बहुमत काय असतं ते पुढे बघूयात आपण. विशेष बहुमत म्हणजे काय? त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचे बहुमत, त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचे म्हणजे सदस्य संख्या जेवढी आहे त्याचे बहुमत म्हणजे 50% जास्त, आणि त्या सभागृहाच्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांचे बहुमत. विशेष बहुमत म्हणजे आलं का लक्षात? जर 500 सदस्य असतील सभागृहामध्ये तर एकूण सदस्यांच्या म्हणजे 251 लोकांनी त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं पाहिजे. हे तर झाली पहिली कंडिशन. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जर त्या ठिकाणी जितके 500 मधले जितके समजा 450 लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्या 450 पैकी 2/3 लोकांनी त्या विधेयकाच्या संमतीचा ठराव पास केला, त्याच्या बाजूने मत दिलं, तरच ते विधेयक पास होतं आणि त्यालाच विशेष बहुमत म्हणतात. म्हणजे 50% तर पाहिजेच, त्यानंतर उपस्थित सदस्यांपैकी 2/3 लोकांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करायला हवं. हे झालं विशेष बहुमत. संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये याच्यामध्ये. दोन्ही सभागृहांमध्ये विधेयकावरून जर मतभेद झाला तर त्यावर चर्चा करण्यासाठी किंवा ते मंजूर करण्यासाठी संयुक्त बैठकीची कोणतीही तरतूद नसते. लक्षात? संयुक्त बैठक इतर मुद्द्यांसाठी बोलवू शकतात राष्ट्रपती, परंतु घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद नाहीये. राष्ट्रपतींची संमती ही तिसरी स्टेप आहे. दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर केल्यानंतर
ते राष्ट्रपतींकडे जातं संमतीसाठी. 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार, फार महत्वाचं वाक्य आहे, 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे बंधनकारकच आहे. ते विधेयक रोखून ठेवू शकत नाहीत किंवा संसदेकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत. राष्ट्रपतींच्या सहीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते आणि त्यानुसार घटनेत बदल केला जातो. आलं लक्षात? पहिल्यांदा विधेयक कोणत्याही दोन्हीपैकी एका कोणत्याही सभागृहात मांडलं जातं. ते कोण मांडू शकतं? तर कोणताही मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू त्या विधेयकाप्रमाणे त्याला विशेष बहुमताने किंवा साध्या बहुमताने पास केलं जातं. त्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं संमतीसाठी आणि 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना ते विधेयक पास करणं, पारित करणं हे बंधनकारक आहे. तर ते पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. घटना दुरुस्तीची प्रकार आहेत, तर ते थोडक्यात आपण आता पाहूया. भारतीय राज्यघटनेत एकूण 3 प्रकारे दुरुस्ती केली जाते, ज्यापैकी 2 प्रकारांचा उल्लेख कलम 368 मध्ये आहे. पहिला प्रकार आहे संसदेच्या साध्या बहुमताने. घटनेतील काही तरतुदींमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील साध्या बहुमताने म्हणजे उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त, ठीक आहे, 50% पेक्षा जास्त असतील तर त्या बहुमताने बदल करता येतो. ठीक आहे, हे झालं साधं बहुमत. या दुरुस्त्यांना कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानले जात नाही. हा पण मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. घटना दुरुस्ती मानले जात नाही. कशाला? तर ह्या प्रकारे जे दुरुस्ती केली जाते त्याला घटना दुरुस्ती मानले जात नाही साध्या बहुमताने. उदाहरण काय आहे याच्यामध्ये? कोणकोणते गोष्टी साधारण येऊ शकतात? तर नवीन राज्यांची निर्मिती, राज्यांचे क्षेत्रफळांच्या बाबतीत काही मुद्दे असतील, सीमांच्या बाबतीत काही मुद्दे आहेत, नावात बदल असलेल्या काही मुद्दे असतील, विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती, नंतर नागरिकत्व संदर्भात काही नियम असतील, संसद सदस्यांचे वेतन व भत्ते इत्यादींचे जे मुद्दे आहेत ते साध्या बहुमताने पारित करून घेतले जातात, पण त्याला घटना दुरुस्ती म्हणून संबोधले जात नाही. दुसरा प्रकार आहे घटना दुरुस्तीचा, तो संसदेच्या विशेष बहुमताने. घटनेतील बहुतेक तरतुदी या पद्धतीने बदलल्या जातात. यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत लक्षात आलं म्हणजे 2/3 मत मिळाले पाहिजे. एकूण सदस्य संख्येचे बहुमत आणि उपस्थित व मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 लोकांचे बहुमत, सदस्यांचे बहुमत या ठिकाणी आवश्यक असते. तर याला म्हणतात संसदेच्या विशेष बहुमताने पारित होणारे घटना दुरुस्ती विधेयक. आणि यामध्ये कोणकोणत्या विधेयकांचा समावेश होतो? तर मूलभूत हक्कांशी संबंधित जे काही घटना दुरुस्ती आहेत तर त्यांचा यात समावेश होतो. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आणि ज्या तरतुदी पहिल्या व तिसऱ्या प्रकारात येत नाही त्या सर्व तरतुदींचा समावेश संसदेच्या विशेष बहुमताने पारित होणाऱ्या घटना दुरुस्तीमध्ये होतो. आणि तिसऱ्या प्रकारची घटना दुरुस्ती आहे संसदेचे विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची संमती. त्यामध्ये काय येतं? घटनेच्या संघराज्यीय म्हणजे फेडरल स्वरूपाशी संबंधित तरतुदींमध्ये बदल करायचा असेल तर, कशाच्या संदर्भात? संघराज्यीय स्वरूपाशी संबंधित असेल तर संसदेच्या विशेष बहुमताबरोबरच किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची साध्या बहुमताने मंजुरी आवश्यक असते. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आजपर्यंत ही घटना दुरुस्ती अशा प्रकारची झालेली नाहीये. आणि त्यामध्ये उदाहरण काय? राष्ट्रपतींची निवडणूक व त्याची पद्धत. राष्ट्रपतीची जी निवडणूक होते तर त्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये बदल जर करायचा असेल तर हीच पद्धत, तिसऱ्या प्रकारची घटना दुरुस्तीची पद्धत वापरली जाते. आणि त्यानंतर केंद्र व राज्यांच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, त्यानंतर सर्वोच्च उच्च न्यायालय, 7व्या अनुसूचीतील कोणतीही सूची, संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि स्वतः कलम 368 मधील तरतुदी. अशा प्रकारे घटना दुरुस्तीचे आपण 3 प्रकार बघितले. तर हा मुद्दा प्रकाशात आला कारण सध्या
130वी घटना दुरुस्ती जी करायची ठरवली आहे आणि त्यासाठी जे विधेयक सादर केलंय संसदेमध्ये, तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली, ते विधेयक काय आहे ते पाहिलं, त्यानंतर घटना दुरुस्तीची एकूण प्रोसिजर कशी असते ते आपण या ठिकाणी पाहिलं आहे. ठीक आहे, असंच करंट अफेअर्सचे काही मुद्दे घेऊन आपण व्हिडिओ बनवूयात. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.